त्यावर ते सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. आमचं जे हे आहे शक्ती आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये ह्या सगळ्या शक्तीच्या आधारे आम्ही सांगू इच्छितो की ह्या शक्तीच्या आधारावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे सारख्यांना राजकीय तोंड वर काढू देणार नाहीत. कारण आम्ही यांची इजवलेली आहे. आम्ही यांची इजवलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे, मात्र भाजप टीका करते की हे सत्तेसाठी आहेत, मुंबईसाठी नाही. मी तर त्या पुढे जाऊन म्हणेन राजकीय लाचारीसाठी आहेत. यांच्या घरासमोरचा कचरा सुद्धा तुम्हाला सांगतो हटवला जाईल की नाही. यांना कुणीतरी काहीतरी राजकीय आपल्याकडे असावं. आता काय आमदार खासदार तर यांच्या स्वप्नातल्याच गोष्टी आहेत. कुणी लोक यांच्यासोबत थांबायला तयार नाहीत. आणि त्या पुढे जाऊन आता जर मुंबईतल्या गल्लीच्या राजकारणातून जरी हे संपले तर हे गल्लीवाले शिल्लक राहणार नाहीत. म्हणून हे राजकीय लाचार आहेत असं माझं म्हणणं आहे. मागच्या काळामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरती फार जहरी टीका केलेली पाहायला मिळाली. तसेच सुषमा अंधारेंची पण टीका होती. नाही, सुषमा अंधारे ताई ज्या आहेत, भगिनी आहेत, त्यांनी स्पष्टपणे राज ठाकरेंना म्हणलं होतं. आपण आजही माझ्याकडे व्हिडिओ आहेत की उठ दुपारी घे सुपारी, उठ दुपारी घे काहीतरी होतं ते. उठ दुपारी घे सुपारी ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेला द्यावं लागेल. प्रश्न तर विचारले जातील किंवा ते दुपारी सुपारी काय होतं, ते टन सारखंच होतं का? उठ दुपारी घे सुपारी, मग हे काय आहे आता, याचं उत्तर द्यावं लागेल. राज ठाकरे असं देखील म्हटलं की उत्तर देवांना द्यावे लागतात, दानवांना नाही. रावसाहेब दानवेंनी एक टीका केली होती. काय टीका होती? मी ऐकली नव्हती. त्यांची टीका अशी होती, रावसाहेब दानवेंनी अशी टीका केली होती की ठाकरेंची ही निवडणूक अशी आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, कार्यकर्ते आपलं भविष्य स्वीकारतील, अशी टीका केली होती. त्याच्यावरती राज ठाकरेंनी हजरजबाबीपणा दाखवत उद्धव ठाकरेंकडून माईक घेतलं, ती प्रतिक्रिया दिली. नाही, मला हे म्हणायचं आहे